खारघर फेस्टच्या माध्यमातून खारघरच्या नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्यायजी यांनी खारघर वासियांना आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना एका चांगल्या उत्सवाचं आयोजन करून त्यात सहभागी होण्याची संधी दिली। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं सुरू राहावेत। वर्षभर वेगवेगळे उपक्रम त्या किंवा अमर उपाध्याय करत राहतात, त्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो। आपण पाहतोय सालाबाद प्रमाणे खारघर मध्ये खारघर फेस्टचं आयोजन केलेलं आहे। पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती हर्षदाताई उपाध्याय आणि अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने हा खारघर फेस्ट संपन्न होतोय। कशा प्रकारे याचं आयोजन केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण ह्या आयोजनाच्या अध्यक्षा हर्षदाताई आपल्या सोबत आहेत। मॅडम नमस्कार। मागील अनेक वर्षांपासून आपण हा फेस्ट आयोजित करताय, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे? खारघर महिला सामाजिक संघटनेच्या माध्यमातून खारघर मध्ये हे तिसऱ्यांदा आपण खारघर फेस्टचं आयोजन केलेलं आहे आणि खरंच महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। इथे महिला सक्षमीकरणाला आपण भर देत आहोत आणि महिला उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा या ठिकाणी सन्मान केलाय आणि जे समाजाचे आपले वेगळे खारघर मध्ये जेवढे समाज आहेत जे चांगलं कार्य करतायत त्या समाजांचाही आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे। मराठी ब्राह्मण समाज झाला, परत अगरवाल समाज, गुजराती समाज, परत आपलं इथे सगळे समाज आहेत जे चांगलं कार्य करतात। उद्या महेश्वरी समाजांचा पण आपण सत्कार करणार आहोत, तमाशा पंजाबी समाजाचा पण सत्कार आहे। त्यामुळे त्यांनी केलेले जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं एक आम्ही माध्यम निवडलं, जेणेकरून त्यांनी केलेलं काम हे प्रोत्साहन लोकांसाठी असेल आणि अजून जास्त कार्य करायची त्यांनाही एक ऊर्जा निर्माण होईल। या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेतलाय आणि खरंच चांगला प्रतिसाद आहे लोकांचा। महिलांची जी स्टॉल्स लावलेले आहेत, गृह उद्योग आहेत, त्याच्यात कोणी त्यांचे फॅशन डिझायनिंगचे कोर्स केलेले आहेत, त्यांनी उद्योग लावलेले आहेत। तर एकंदरीत हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि आम्ही आवर्जून सगळ्यांना सांगू की आपणही नक्की भेट द्या। उद्या देखील संध्याकाळी 5 ते 10 कार्यक्रम असाच चालू राहील। सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा उद्योजकांचा मेळावा म्हणाल तुम्ही, तर महिला उद्योजकांचा खरंच हा चांगलाच एक मेळावा आहे इथे। आज या ठिकाणी अविनाशजी कोळी आणि आपले नितीनजी पाटील हे देखील आले होते, त्यांनी उद्घाटन या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करू की आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आपण सुविधा आणली आहे हे लोकांपर्यंत माहिती पडेल आणि जास्तीत जास्त नागरिक इथे येतील आणि या महिला उद्योजकांना चांगला वाव भेटेल। धन्यवाद। या फेस्टसाठी खास उपस्थित राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा साधनाताई काय शुभेच्छा द्याल? हर्षदाताई आपल्या नगरसेविका आहेत प्रभाग 5च्या आणि त्यांचे पती ऍडव्होकेट अमर उपाध्यायजी हे नेहमीच चांगले कार्य इथे करत असतात। प्रभागामध्ये महिलांसाठी त्यांच्या याच्यातून विविध कार्यक्रम राबवले जातात, विविध कोर्सेस त्यांनी आतापर्यंत दिलेले आहेत। दिवाळी असो, नवरात्री असो, गणपती असो, याच्या माध्यमातून ते महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि या वर्षी तर त्यांनी खारघर फेस्ट हा उपक्रम राबवून महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं केलंय। म्हणजे ज्या महिला उद्योजिका नवीन आहेत, ज्यांचं स्टार्टअप आहे, त्यांच्यासाठी हे मैदान खुलं केलंय आणि इथून चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांचा मिळतोय, चांगल्या प्रकारे खरेदी लोक करतायत आणि अशाच पुढचे कार्यक्रमही त्यांनी असेच आपल्या खारघरमध्ये राबवावेत आणि भाजपासाठी असंच चांगलं सत्कार्य करत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं की खारघर वुमेन सोशल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासूनचा हा खारघर फेस्ट जरी असला तरी ऍडव्होकेट अमर उपाध्याय आणि हर्षदाताई उपाध्याय यांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश वेळोवेळी दिलेला आहे। महिला सक्षमीकरणाचं कार्य सातत्यपूर्वक या निमित्तानं सुरू ठेवलेलं आहे। धन्यवाद।